आणि म्हटलं तुला कोणी हक्क दिला, तुम्हाला एक कप चहा पाजलास कधी आयुष्यामध्ये? तुला कोणी हक्क दिला मला विचारायला? हे मी स्पष्ट बोलते, म्हणजे मी मागे वगैरे नाही बोलत, मी तोंडावर बोलते. मग तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्ही माझे नाही आहात, तुम्ही मला समजून घेतलं तर तुम्ही माझे आहात, संपली गोष्ट. फार सोपं आहे रे. नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तिघी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला, तर तुम्ही ट्रेलर पाहिलाच असेल. नाव जरी सिनेमाचं तिघी असलं तरी गोष्ट फक्त तिघींची नाही आहे, ही कित्येक जणींची गोष्ट आहे. आणि त्या कित्येक जणींपर्यंत हा सिनेमा पोहोचायला हवा, त्यातली गोष्ट पोहोचायला हवी, त्यातला विचार पोहोचायला हवा आणि त्यामागची खरं तर भूमिका पोहोचायला हवी. यासाठी आपल्या सोबत आहेत या तिघी. खरं तर खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये. सोनाली, नेहा आणि अर्थात भारतीताई. ट्रेलर बघितला, खूप छान वाटला आणि काहीतरी वेगळं घेऊन येत आहे तुम्ही. सो सगळ्यात आधी, कारण ही फिल्म थोडी वेगळी वाटते, वेगळ्या अर्थाने वेगळी वाटते ती. सो भारतीताई, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की वयाच्या 78व्या वर्षी हा सिनेमा का करावासा वाटला? म्हणूनच करावं वाटलं. या वयामध्ये आपल्याला माईक दिलाय बोलण्यासाठी. सॉरी मला पहिला प्रश्न विचारला असं वाटलं नव्हतं. हा सिनेमा माझ्या आयुष्यात या वयात येणं हाच एक फार मोठा वरदान आहे असं मी म्हणेन. कारण एकतर अशा वयाच्या बायकांना चांगले रोल मिळणं ह्याला वाट बघावी लागते. आणि मला असं वाटलं होतं की माझं वय आता उलटून गेलं, आता काय माझ्याकडे चांगलं काम येणार नाही. त्यातून मी खूप कॉमेडीज केलेल्या आहेत, त्यामुळे मला वाटलं की नाही, आता झालं, संपलं. मराठी पिक्चर हा माझा पहिला आहे. पहिल्यांदा मला मराठीत कोणीतरी विचारलं आहे. बाप रे. प्रमुख भूमिकेतला पहिला मराठी चित्रपट. मस्ती मस्तीमध्ये मित्रांसाठी वगैरे, पण मुख्य भूमिकेत हा माझा पहिला मराठी पिक्चर आहे. तो एक फार मोठा इश्यू होता माझ्यासाठी की वा वा, आणखीन काय पाहिजे. त्यातून नंतर जेव्हा मला स्टोरी ऐकली, जिने मला स्टोरी ऐकवली, कॅरेक्टर सांगितली, तेव्हा मी स्वतः सिंगल पेरेंट असल्यामुळे मला तो रिलेट करायला वेळ नाही लागला. अर्थात एकदम वेगळी आहे स्टोरी, पण या इतक्या ताकदीची भूमिका मला आत्ता या क्षणी मिळते आहे. दॅट वॉज माझा कॅच. म्हणजे मी विकेटच घेतली ती आणि आय जस्ट सेड येस. क्या बात आहे. खरं तर गोष्टीकडे मला यायचंच आहे. त्याच्या आधी नेहा, फक्त अभिनेत्री म्हणून या सिनेमाशी तू जोडली गेलेली नाही आहेस, त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळ्या भूमिकेत तू आहेस. तर त्याबद्दल मला सांगायचं आहे की मराठी सिनेमाची निर्मिती या टप्प्यावरती का करावीशी वाटते? मला या निर्णयाकडे यावं लागलं. मला स्वतः नव्हतं वाटलं कधी की मी ही झेप घेईन. आणि ह्याच्या मागचं कारण फारच सिम्पल आहे की एका पठडीतले कॅरेक्टर्स किंवा मराठीमध्ये तर मला वाटतं मी तसंही एकंदरीत कमी काम केलं आहे, पण हिंदीमध्ये सुद्धा किंवा मराठीमध्ये सुद्धा एक टिपिकल टाईपची स्टिरियोटाईप्ड कामं माझ्याकडे येत होती. एक सुंदर चेहरा पलीकडे माझ्याकडे बघितलं जात नव्हतं. आणि ते पण मी अनेक वर्ष जगली आहे. म्हणजे ठीक आहे सुंदर, काहीच हरकत नाही आहे यु नो टू सी मी इन अ सर्टन लाईट. पण मला वाटतं की त्याच्या पलीकडे सुद्धा मला अभिनय येतो आणि मी हे गेल्या क्लोज टू 3 डेकेड्स करत आलेली आहे. वन व्हेरी फनी थिंग अबाउट मी इज की जेव्हा मी बालकलाकार होते तेव्हा मी हिंदीमध्ये जास्त काम केलं होतं आणि ॲज अ बालकलाकार मला खूप चांगले आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर्स त्या काळात मला मिळाले होते. म्हणजे प्रॉबब्ली एकीकडे मी स्किझोफ्रेनिक होते किंवा एकीकडे आय वॉज अ इललेजिमेट चाइल्ड किंवा एकीकडे खूप मला असे विविध चॅलेंजिंग कॅरेक्टर्स ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट मिळत गेले. पण मला वाटतं जेव्हा लोकांना कळायला लागलं की आय एम नॉट अ चाइल्ड एनी मोर अँड आय एम अ प्रिटी फेस, ती परसेप्शन चेंज झाली माझ्याकडे बघण्याची. आणि देन द परसेप्शन नेवर केम बॅक टू ओ शी इज ऑल्सो अ गुड ॲक्टर. तर ते कुठेतरी मी मिस करत होते आणि ते मला माझ्याबद्दल बऱ्यापैकी खात्री असल्यामुळे मला वाटलं की आय शुड गेट इन टू प्रोड्युसिंग. त्याची सुरुवात जूनपासून केली मी 2021. माझ्या नशिबाने मला काही अशी चांगली लोकं माझ्या आयुष्यात आली जे मला सपोर्ट देत गेले या विजनला ट्रू करण्यामागे. देन इट कुड बी माय हजबंड, इट कुड बी निखिल महाजन, इट इज जीजी विशा काळे, इट इज कोकलिकोची अख्खी टीम बेसिकली आणि माझा नवरा.
आणि बस त्यातनं जूनसुद्धा निर्मिती केली मी आणि आता त्यातनं तिघीसुद्धा आलेली आहे. त्याच्या मागचं फक्त कारण एकच आहे की मी कलाकारही आहे चांगली आणि ते मला दर्शवायचं आहे. दॅट्स इट. हे म्हणजे ह्याला मी काय म्हणू, वाईट म्हणू, काय म्हणू, की आपल्याला वाईट या अर्थाने की आपण उत्तम अभिनय करू शकतो, उत्तम आपल्याला जर एखादी भूमिका दिली तर आपण ती छान पार पाडू शकतो. हे सिद्ध करण्यासाठी सिनेमा निर्मिती करायची वेळ येते. सो आपण त्याला असं न बघता मी असं बघते की आय एम प्रिव्हिलेज की मी हे करू शकले. कारण आणि आय एम नॉट द ओनली वन. ज्या करू शकतात त्या सगळ्याच करतायत. ते सगळे स्वतः करतात, ती संधी निर्माण करतायत जे करू शकतात. आणि हा काय मी नवीन पायंडा घातला वगैरे असा काही प्रकार नाही. कदाचित मराठीमध्ये फिमेल्समध्ये मी पहिली असेन कदाचित, पण स्वतः करता प्रोजेक्ट्स जनरेट करणं ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आणि मला वाटतं एक सर्टन स्टेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये 4 गोष्टी अजून कळायला लागतात तेव्हा तुम्हाला हे कळतं की नाही आता मला काहीतरी वेगळं करायचं, मला काहीतरी बेटर करायचं आहे. आय वॉन्ट द क्रीम ऑफ द पाय. मला पाय नको आहे आता, फक्त मला क्रीम हवा आहे. तर त्यातनंच मला वाटतं ही भूक कुठून तरी निर्माण होते अँड देन यू क्रिएट समथिंग फॉर युअर सेल्फ. वा. आणि जेव्हा आपण असा विचार करून काहीतरी करतो तेव्हा ती कलाकृती तेवढी सुंदर असते, कारण आपण सगळं त्यात ओतलेलं असतं. आणि तिघीच्या बाबतीतही तेच. आत्ता ज्या काही रिॲक्शन्स मी ऐकतोय आणि जे काही मी आत्तापर्यंत पाहिलं त्याच्यामध्ये ते दिसतंय. सोनाली, सेम की गोष्टींबद्दल आणि याबद्दल आपण बोलणार आहोत, पण तुला तिघी या सिनेमाने कसं अट्रॅक्ट केलं किंवा तुला काय भावलं? मला रावसाहेब या चित्रपटाच्या दरम्यान ही सगळी मंडळी भेटली. निखिल महाजन, सुहृद गोडबोले, जिजी विशाकाळे. जिजी विशाकाळेविषयी थोडंसं आणखी बोलायला हवं, कारण ती लोकांना माहीत नाही आहे, प्रेक्षकांना अजून माहीत नाही आहे. तिचा परिचय होतोय, तिच्या कामातनं तो निश्चितच होईल, पण तोवर तिच्याबद्दल लक्षात राहील. हो, तिचं नावही अत्यंत वेगळं आहे आणि ती नावाप्रमाणेच आहे. डिझायर टू लिव्ह, जगण्याची इच्छा, तीव्र इच्छा आणि तीव्रतेने काहीतरी सांगू पाहते. ती अत्यंत पॅशनेट मुलगी आहे. तिला खूप म्हणायचं असतं आणि तिची एक विशिष्ट पद्धत आहे म्हणायची, वेगळी भाषा आहे, वेगळी सेन्सिबिलिटी आहे. आणि इतकी संवेदनशील लेखिका, दिग्दर्शिका 30-32 वयाची मराठी चित्रपटसृष्टीला लाभणे हे आम्हा सगळ्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खरंच एक वेगळी पर्वणी असणार आहे. कारण आता काळ बदलला आहे, चित्रपट सांगायची पद्धत बदलली, ऑडियन्स बदलला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आपण आता काहीतरी महिलांचे विषय काय आज येत नाहीत, आधी पूर्वीपासूनच बनत आहेत, पण आता ती सांगायची पद्धत कदाचित बदलू शकते का, किंबहुना एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो का, आणि त्याला वेगळ्या सेन्सिबिलिटीजने आपण मांडू शकतो का, त्याचा फार मेलोड्रामा गवगवा न करता वेगळ्या पद्धतीने मांडलं तर कदाचित ते जास्त प्रभावीपणे पोहोचेल. अशा सेन्सिबिलिटीजची जिजीविषा काळे असल्यामुळे ती मला रावसाहेबच्या दरम्यान भेटली. तिने साधारण 10-12 वर्ष निखिल महाजनला असिस्ट केलं आहे, लेखानातसुद्धा, दिग्दर्शनातसुद्धा. आणि आता जेव्हा ती स्वतःचा चित्रपट मांडू इच्छिते, स्वतःची कथा घेऊन, म्हणजे तिच्या डोक्यातली ही कथा आहे, तर मला असं वाटतं जेव्हा आपलं बाळ असतं तेव्हा त्याच्यावरती सगळे सोपास्कार आपण आपल्या पद्धतीने करतो आणि ते आपल्याला सगळ्यात जास्त माहिती असतं. बरोबर. सो ती कथेची गंमत असते. इफ इट्स युअर ओन स्टोरी, नॉट तुझ्याबरोबर घडलेली, पण तुझ्यातनं जन्मलेली गोष्ट असेल ना, तर तू ती आणखी जास्त प्रेमाने सांगतोस. तर ते तिने मला जेव्हा नरेट केलं ना, तेव्हाच मी तिच्या प्रचंड प्रेमात पडले, जिजीच्याही आणि गोष्टीच्याही आणि माझ्या पात्राच्याही. तर मला ऑब्व्हियसली मी तुटूनच पडले होते की चला कधी करायचं आहे. स्क्रिप्ट लिहिलं गेलं नव्हतं, ती फक्त तिने मला गोष्ट सांगितली आणि मग मी त्या प्रवासाचा एक भाग झाले की चला आता स्क्रिप्ट लिहूया, मग स्क्रीन प्ले, मग ऑफकोर्स नेहा प्रोड्यूस करते हे माहितीच होतं मला, मग आईचं कास्टिंग झालं आणि मग सगळे एकत्र आले आणि मग खरं तर 6 महिन्यांचाच हा छोटासा प्रवास आहे. म्हणजे ती ठिणगी पेटली आणि आज त्याचा वणवा झालाही आणि आता प्रदर्शित होतोय सिनेमा 6 मार्चला. अत्यंत पॅशनेटली केलेली फिल्म आहे. नक्कीच. जसं तिने शेवटचं वाक्य म्हणाले की ती ठिणगी खूप महत्त्वाची आहे, कारण आजवर तूच म्हणालीस की आजवर काही महिलांचे विषय मांडणारे सिनेमे आले नव्हते असं नाही, पण परिस्थिती बदलली आहे, काळ बदलला आहे, समोर प्रेक्षकही बदललेत, पण प्रश्नही बदललेत. कदाचित आधी ज्या पद्धतीने या नात्याकडे पाहिलं जायचं, आता थोडासा त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. सो त्याच्याकडे जायच्या आधी मला थोडंसं जर आपल्या प्रेक्षकांना तू या गोष्टीबद्दल सांगू शकलीस तर. तिघीची गोष्ट जी आहे ती प्रीडॉमिनंटली एक आईची आहे, जी सिंगल मदर आहे
काही परिस्थितींमुळे तिने तो मार्ग निवडला आहे सिंगल मदर होण्याचा. आणि तिने कसं त्या 2 पोरींना रेस केल्या आहेत. आम्ही त्या 2 पोरी बहिणी आणि या प्रोसेसमुळे मध्ये या 2 बहिणी एस्ट्रेंज्डला मराठी शब्द काय आहे? दुरावलेल्या आहेत. आणि ते दुरावले पण कशामुळे आहे? त्याच्यामुळे होणारे इंटरनल कॉम्प्लेक्सेस नात्यांमधले आणि त्याचा भार प्रत्येक कॅरेक्टरला कसा उचलावा लागतो आहे आपापल्या वेगळ्या पद्धतीने. आणि त्या कशा त्या स्ट्रगलला पुढे नेतायत आपापल्या कॅरेक्टरप्रमाणे. एव्हरी कॅरेक्टर इज स्ट्रॉंग इन देअर ओन वे बट देअर स्ट्रेंथ लाईज इन डिफरंट थिंग्स. तर त्याची ती स्टोरी आहे. आणि हाऊ अ रेझोल्युशन हॅपन्स. आणि या दॅट्स द स्टोरी. अच्छा. पण या गोष्टीकडे अर्थात तुमचा पाहण्याचा जो दृष्टिकोन होता जेव्हा तुम्ही गोष्ट ऐकली असेल, तुम्हाला काय भावलं त्यातलं, किंवा तुम्ही कशी पाहिली त्या गोष्टीकडे? काय आहे की आपण जेव्हा नुसतं सिंगल मदर म्हणतो तेव्हा फार ते मला एक पात्री वाटतं. असं म्हणजे एकच ध्यास असतो की सिंगल मदर त्याच्यात बाकीच्या भावना येत नाहीत. आता 2 मुली आहेत, माझा एक मुलगा आहे. माझा मुलगा असल्यामुळे मला वेगळे डायमेन्शन्स होते. मुली असल्या की वेगळ्या डायमेन्शन्स असतात. तो एक भाग. आणि दुसरं म्हणजे प्रत्येकाची व्यक्त करायची पद्धत किंवा प्रत्येकाचे इमोशन्स इतके वेगवेगळे आहेत आणि ते इंटर रिलेटेड आहेत, पण तरी ते इतके वेगळे आहेत की तो बॅलन्स सांभाळत आईला त्यांना वाढवायचे. जेव्हा काही एक गोष्ट कळते, त्यातली जी प्रमुख गोष्ट आहे ती जेव्हा कळते तेव्हा व्यक्त करायची पद्धत पण माझी वेगळी आहे, त्यांची घ्यायची पद्धत पण वेगळी आहे. तेव्हा ते खूप फॅसिनेटिंग होतं की डायमेन्शन्स खूप होती यांच्या कॅरेक्टरला पण माझ्या कॅरेक्टरला पण. त्या डायमेन्शनची मला खूप मजा वाटली. तर म्हणजे तिच्या दुःखात पण ती जी सांगते काही गोष्टी त्या पण वेगळ्या होत्या. त्याची स्ट्रेंथ वेगळी होती तिची सांगण्याची, जी मला कधी अनुभवायला मिळाली नाही माझा सिंगल मदर. त्यामुळे तो माझा भाग फार महत्त्वाचा. आणि तो प्रचंड म्हणजे भावलेला इतका होता की तो भिडलाच. तर मला काही जास्ती विचारच नाही करायला लागला, कारण माझ्या स्वतःच्या कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळी कॅरेक्टर आहे ती. आणि त्याची मजा आली. आणि आमच्या तिघींचे जेल वाहण्याची जी जेल झालो होतो आम्ही, ते पिक्चर झाल्यानंतर किंवा प्रोसेसमध्ये, पण अदरवाईजसुद्धा आमची जी रिलेशनशिप होती तिघींची त्यात पण खूप डायनॅमिक्स आहेत. खूप मजा आली. सोनाली, या सगळ्यामध्ये आपण म्हणजे जेव्हा कुठलं नातं असतो, कुठलंही नातं असेल, तर स्त्रियांची जबाबदारी खूप वेगळ्या पद्धतीने असते. कारण नातं सांभाळणं फक्त स्त्रियांचं काम आहे असं सरसकट बोललं जातं, विधान केलं जातं. किंवा जबाबदारीबद्दल आपण बोलतो तेव्हा म्हणजे असं म्हणू शकतो की त्या खूप इमोशनल असतात, त्यांना पटकन गोष्टी हातून सोडता येत नाहीत. ही काय म्हणू आपण त्याला, प्लस पॉईंट आहे, वीक पॉईंट आहे त्यांचा. कारण कळतंय, दिसतंय की हे नातं वर्क होत नाही आहे किंवा त्या नात्यातून पुढे काही निष्पन्न होत नाही आहे, तरीसुद्धा इमोशनली कनेक्ट राहणं, अटॅच राहणं. काय वाटतं तुला? खरं तर आता ह्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघू शकतो. आत्ताची जी पिढी आहे जेनझी, आमच्या पुढची पिढी, त्यांना कदाचित हे कळणारच नाही, कारण त्यांना पटकन सोडता येतात गोष्टी, लळाच लावत नाहीत, ते कुठल्याही गोष्टीला अटॅचच होत नाही. ही स्ट्रेंथ असू शकते ना, हे सोपं आहे. कारण की तुम्ही जर त्यात फार गुंतलाच नाही आहात तर त्यांना बाहेर पडणं हे तुमच्यासाठी अजिबातच कठीण नसतं. म्हणजे अच्छा नाही जमत आहे, ओके चला पुढे जाऊयात, हे किती भारी आहे खरं तर. पण आपण मधली पिढी ज्यातनं आले आहोत, आम्ही आपले आजी आजोबा यांना पाहिलं आहे, ज्यांनी मरेपर्यंत ती गोष्ट कशी टिकवायची हे केलंय. ठीक आहे. आणि आपण हे पाहिलं आहे आपल्या डोळ्यांनी, त्यामुळे अजूनही त्या व्हॅल्यूज घेऊन आपण जगतो आहोत. आपल्याला पटकन सोडवता येत नाही आहे, आपल्याला ते नीट सावरता येत नाही आहे, पण ते तोडायचं नाही हे शिकलो आहे. तर मग त्याच्यासाठी जेवढी धडपड कटपट की जे काही करायचं आपण सगळे आतोनात प्रयत्न करतो. त्या पिढीमध्ये अडकलेली ही गोष्ट आहे. पण तरीही मला ह्या पिढीला हे सांगायचं आहे, जेवढं मला कळतं किंवा जे मी पाहिलं आणि अनुभवलं यातनं, की एका पॉईंटनंतर म्हणजे नातं असू देत, प्रोफेशन असू देत, प्रोफेशन्समध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण बरंच काही सहन करतो, बरंच काही त्याचं पुढे काहीतरी होईल किंवा नसते हिंमत, आपल्यात नसते ती ताकद सोडण्याची. बरोबर. कदाचित हे आपण आत्ता सोडलं तर पुढे आयुष्य संपून जाईल किंवा दुसरा काय पर्यायच नाही आहे. अशा अनेक ओझ्याखाली आपण ते टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला आणखी खोलवर डोहात पाडत असतो. तर खरं तर स्त्री म्हणून
तो पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे स्वतःसाठी, की जी गोष्ट तुम्हाला नाही झेपत आहे, त्याचा त्रास होत आहे आणि दिसतंय की यातनं पुढे काही निष्पन्न होणार नाही, ते योग्य वेळी सोडता आली पाहिजे. कुठेतरी त्या त्या तिघींच्या आयुष्यात हे टप्पे आलेले आहेत, वेगवेगळ्या कारणामुळे त्या परिस्थितीमध्ये त्या आहेत आणि तो एक निर्णय असतो खरं तर, जो अवघड असतो. बरोबर. तो घेणं अवघड असतो, त्याच्या पुढे खरं तर वाट निघत जाते आपोआप. पण तो निर्णय जो आहे तिथपर्यंत जाण्याचा हा प्रवास आहे. आपल्याही आईवडिलांनी कदाचित असे निर्णय घेतले आहेत अवघड. माझ्या आईवडिलांनी जेव्हा ते माझे बाबा आर्मीमध्ये होते, आईने ठरवलं की ते जातील, आम्ही इथे एकटेच राहू. तो निर्णय अवघड असणार आहे, पण त्या निर्णयाचा आमच्यावर काय परिणाम झाला आणि त्याच्यामुळे आमची जडणघडण कशी झाली आहे, दॅट डिफाईन्स अस. ह्या आमच्या आईने घेतलेला एक निर्णय आयुष्यातला, त्याच्यामुळे ह्या दोघी आज जिथे आहेत, जशा आहेत, ज्या परिस्थितीमध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने त्याला सामोरे जात आहेत, दे हॅव मेड दॅट डिसिजन हॅज मेड अस. सो दॅट डिसिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल विमेन टू टेक. आय एम शुअर पुरुषांच्याही आयुष्यात ते निर्णय येतात, पण बायकांना जरा अवघड जातं, कारण जास्त गुंतागुंत असते. एक्झॅक्टली. तुझं कॅरेक्टर जे आहे ते या स्ट्रगलमध्ये सापडलंय, या गुंत्यामध्ये सापडलंय? ॲब्सोल्युटली. कारण ही जी मुलगी आहे ती ना खूप डुॲलिटीमध्ये जगणारी मुलगी आहे. ती स्वतःचे काहीतरी निर्णय घेते, कारण एक कुठेतरी मोठी बहीण असल्याचा एक बंड म्हणा किंवा हट्ट म्हणा किंवा जे काय असेल ते तिने घेतलेलेही असतात, ते निर्णय चुकलेलेही असतात आणि त्या चुकलेल्या निर्णयांना जसं ही करेक्ट म्हणाली आहे की सुधारण्याची, कारण निर्णय घेताना जो धाडस दाखवला त्याला करेक्ट करण्याला सुद्धा एक वेगळा धाडस लागतो आणि तो धाडस तिच्यामध्ये कुठेतरी त्या प्रोसेसमध्ये स्वतःवरचा कॉन्फिडन्स निघून जातो. कारण तुम्ही समजा एक अमुक माणसाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय जर चुकला तर सोडण्याचा निर्णय पण चुकतोय का? बरोबर. हिचं जे कॅरेक्टर आहे त्या अख्ख्या या डुॲलिटीमध्येच अडकलेली आहे. ती सेल्फ डाऊटमध्ये अडकली, म्हणून ती काही निर्णय स्वतः करता घेऊ शकत नाहीये. म्हणजे ऑफिसमध्ये जातीये, तिकडे तिला त्रास होतोय, नवऱ्याबरोबर काहीतरी त्रास होतोय, आईबरोबर एका गोष्टीला घेऊन कुठेतरी त्रास होतोय, त्यामुळे बहिणीबरोबर ती सगळीकडनंच विदवली गेलेली आहे. तर आणि ते स्वभाव जरा संकोची झाल्या असल्यामुळे, म्हणजे काय असतं की 20sमध्ये तुमचा स्वभाव वेगळा असतो, 30sमध्ये वेगळा असतो. काही काय जसे बोलते ठोकरे खाके आपका स्वभाव एक थोडा अलग हो जाता है. आणि तशी ती खूप जर्नी आहे त्या पोरीची. तर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं असे वेगळे पहलू आणि वेगळे ती डुॲलिटी तिची दाखवताना मला खूप मजा आली. पण अर्थात शेवटी आपण एखाद्या कलाकृतीला समाजाचं प्रतिबिंब, आरसाच आपण असं म्हणतो. तुझ्यासमोर पण अशा असंख्य स्त्रिया, असंख्य मुली दिसत असतील की अशा परिस्थितीमध्ये त्या अडकल्यात आणि त्या डिसिजनच घेऊ शकत नाहीयेत आणि त्या म्हणजे तुझं कॅरेक्टर कदाचित खंबीर असेल एंड ऑफ द डे, म्हणजे सिनेमा संपताना कदाचित उत्तर देत असेल, पण त्यांच्या आयुष्यात उत्तर असं सापडतच नाही किंवा त्यांना जशी माणसं मिळतच नाहीत की ज्यांच्याकडे जाऊन मोकळं व्हावं आणि बोलावं. असं काही उदाहरण तू पाहिलंस, ऐकलंयस, तुझ्या समोर आहे? ऑफकोर्स सगळ्यांच्याच आयुष्यात असे लोक असतात की प्रॉब्लेम्स कोणाला नसतात, फक्त जसे व्यक्ती आहे त्याप्रमाणे तो त्या प्रॉब्लेमला फेस करतो. काही माणसं अशी असतात की काहीही त्यांच्या आयुष्यात झालं तरी ते करेच सोडत नाही, विच इज लाईक भारतीताईज कॅरेक्टर इन द फिल्म, की त्यांच्या आयुष्यातही खूप काही काही झालेलं आहे तरी त्यांचं करेज सुटत नाहीये काही केल्या, म्हणजे सगळं ते धरतायत की ठीक आहे, जो होगा देखा जाएगा, मी करणार. काही काही असतात की चिडचिड करतात पण ॲक्शन ओरिएंटेड काही करत नाही, तर ते कदाचित हिच्या ऑफकोर्स ॲक्शन ओरिएंटेड करत नाही, मी नंतर करतेस ना कॅरेक्टर मध्ये बोलते. सारिका काय करत नाही, सांभाळते. सोनाली खूपच करते, मी सारिका हा सॉरी, मी सोनाली खूप करते, मी म्हणते आय एम टॉकिंग अबाउट सारिका. पण हरकत नाही, कंटिन्यू. की तिची एक चिडचिड आहे, तिची एक घुसमट आहे, पण ती पण अडकल्यामुळे ती खूप नंतर त्याच्यावरती एक स्टँड घेते. मी घुसमट असली तरी दाखवू शकत नाहीये कारण ते माझं कॅरेक्टर आहे. तर ती त्या डुॲलिटीमध्ये एक एक्सप्रेसिव्ह आहे, एक्सप्रेसिव्ह नाही आहे, एक एक्सप्रेसिव्ह कदाचित नाही पण धाडस खूप दाखवतीये. तर अशीच माणसं आपल्या आजूबाजूला असतात. आणि जसं या फिल्ममध्ये जसं माझ्या कॅरेक्टरला हे दोघं सपोर्ट करतात की चल विल टेक केअर ऑफ यू, हिच्या कॅरेक्टरला ही तशी ठाम दाखवली आहे, तर शी टेक्स केअर ऑफ हर सेल्फ. तर असंच मला वाटतं सपोर्ट जर आपण आपल्या आजूबाजूला, तेच आहे ना जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही जे आजूबाजूला बघता तेच कुठेतरी तुम्ही फिल्म्समध्ये दाखवता. सो दॅट्स एक्झॅक्टली द व्हरायटी ऑफ विमेन
in a singular family is what we've tried to show. Similar, probably different challenges, but challenges being the common thread. And how these three women are looking at it. राईट. पण यामध्ये एक प्रश्न, लोक काय म्हणतील या ह्या 4 शब्दांनी खूप गोष्टी घडत असतात. हो. आणि एखादा डिसिजन घ्यायचा जरी असेल तरी लोक काय म्हणतील, म्हणजे पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, याच्यामध्येच खूप जणी अडकून पडलेले असतात. हो, निश्चितच. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, घरचे कसे घेतील, अशा अनेक गोष्टींना आपण स्वतःला आन्सरेबल करून टाकतो. पण मला भारती मावशीने हे सांगितलं जास्त आवडेल, कारण तिच्याकडनं तिने ते Exactly. केलंय तिथंच यायचंय मला. आयुष्यात. कोणालाही आन्सरेबिलिटी न ठेवता स्वतःचं आयुष्य कसं जगावं, आय थिंक हे तिच्याकडनं ऐकलेलं जास्त लोकांना कळेलही त्या अनुभवामुळे. राईट. नाही, ही एक गोष्ट मला वाटतं की माझ्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा तसंच केलं मी मागे वळून बघत नाही अजिबात. घ्यायचा तर तडक निर्णय घ्यायचा, आयदर ब्लॅक और व्हाईट, म्हणजे याच्यापेक्षा दुसरं काही Gray मध्ये देर अडकायचं इज नो ग्रे शेड एट ऑल. त्यामुळे मला तसं सोपं गेलं खूप हे रिलेट करायला. पण स्वतःच्या आयुष्यातली गोष्ट वेगळी आणि ॲज अ कॅरेक्टर प्ले करणं वेगळी. त्यातसुद्धा मला काही कन्स्टंट आलेच. म्हणजे मी तर आता खूप दिवस काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या ज्या मला अगदी शेवटी सांगायला लागल्या. त्या लपवण्याचा काही हेतू नव्हता, पण एक वेळ येईल तेव्हा सांगेन असं ते झालं. त्यामुळं अशा गोष्टी मी पर्सनल आयुष्यामध्ये नाही करत. मी फटकन सांगून टाकते, मोकळी होते मी, कारण मला ते बर्डन घ्यायचं नसतं अजिबात. म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत सुद्धा मी काही गोष्टी असल्या माझ्या तर मी स्पष्ट बोलते त्याच्याशी, लाईक अ फ्रेंड, अँड दिस इज द थिंग, वेदर यू लाईक इट ऑर यू डोंट लाईक इट, दिस इज मी. सो हा माझा स्वभाव झाला. पण ह्यामध्ये थोडेसे कन्स्टन्स आले मला, पण मला सोपं गेलं ते सगळं करायला. अच्छा, पण खरंच हे सोपं होतं. तुम्ही आता खरं तर तुमचा स्वभाव माहिती आहे, तरीही जेव्हा एक डिसिजन घ्यायची वेळ येते, मी भारती आचरेकरांबद्दल बोलतोय, तर इतकं सोपं होतं कारण लोक आणि समाज ज्या पद्धतीने आपल्याकडे बघतो, जसं तुम्ही म्हणाल की सिंगल मदर किंवा अशा गोष्टी आपल्याकडे बघत असतो, हे इतकं सोपं होतं? नाही, मला नाही, अजिबात खूप सोपं जातं मला, कारण मी फार स्पष्ट असते. मी तिथे डिप्लोमसी माझी नसते अजिबात. मी अशी आहे, ते अशी ॲक्सेप्ट करा, अदरवाईज लिह मी, इट्स ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. आय थिंक मला तिच्या या गेल्या काही दिवसांमध्ये, आता मी तिच्यावर आली आहे, त्यांच्याकडनं ऐकून ते आता हक्क आणि प्रेम जास्त वाढतंय ना. काय होतं, व्हॉट आय अंडरस्टँड फ्रॉम हर जर्नी, जे त्यांच्याच म्हणण्यावरनं जे मी समज येते तो हा आहे की तुमच्यावर आहे, तुम्हाला किती अवघड करायचं आणि सोपं करायचं. Exactly. आपणच आपल्या मनात आपल्यासाठी चिकटून असलेली राहतो आपण गोष्ट त्यालाच. प्रचंड अवघड करून टाकतो. आणि आपण लोकांना घाबरूनच खूप गोष्टी करतो. एक्झॅक्टली, तेच तो अरे म्हणतो, लोक काय मी म्हणतील. सरा, म्हणजे मी असं सुद्धा विचारलेलं आहे का, तिने कोणीतरी मला विचारलं की काय, मी असं ऐकलं की तुझं अमुक आहे. आता माझ्या नवऱ्याला 2 खूप वर्ष आली, म्हटलं अगं एक नाही, म्हणजे 4 आहेत. आणि म्हटलं तुला कोणी हक्क दिला, तू मला 1 कप चहा पाजलास कधी आयुष्यामध्ये, Correct. तुला कोणी हक्क दिला मला विचारायचा. हे मी स्पष्ट बोलते, म्हणजे मी मागे वगैरे नाही बोलत, मी तोंडावर बोलते. मग तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्ही माझे नाही आहात, तुम्ही मला समजून घेतलं तर तुम्ही माझे आहात, संपली गोष्ट. फार सोपं आहे रे. क्लिष्ट आपण करतो. खरंच सोपं आहे. हे नाही, पण फक्त भारतीताईंना सोपं आहे. पण खरंच हे लोकांनी घ्यावं, हा घ्यायला बोध हवं, घ्यावा. right. आम्ही द्यायचा प्रयत्न नाही करत आहोत. नाही, She's खरंच not सोपं saying आहे. माझ्यासारखं हो. जगा, हो. पण हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे की Right. तुम्ही क्लिष्ट नका करू तुमचं आयुष्य, तुम्हीच आणि कॉम्प्लिकेट एक करता. आयुष्य मिळतं यार, कशाला कॉम्प्लिकेट करता काही गोष्टी. राईट. आणि त्यातूनही ज्यांना करायचं ते करतात बिचारे, आणि चढतात, आणि आयुष्य जातं शेवटपर्यंत त्याच्यात आयुष्य हे होतं. येस, खरं तर आपण या सगळ्या गोष्टी थोड्याशा गंभीर वळणावर जाणाऱ्या असल्या तरी तुम्ही हे सगळं मांडायचा प्रयत्न करताय, पण ते एंटरटेनिंग वेनी आहे. मनोरंजन अंजन हे सगळंच या सिनेमात आहे. एक सुंदर गाणं पण मी ऐकलं, आणि जितूने जे गाणं लिहिलंय, तिन्ही गाणी त्यांनीच लिहिली. इतकं म्हणजे ते एकच फार गाणं मी सुंदर ऐकलं, शारदा सरिता, कमाल गाणं होतं ते. मला त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. खरं तर आणि फार गाण्यांबद्दल ऐकायला सुंदर आवडेल. गाणी आहेत. 3 गाणी आहेत. अद्वैत निंबळेकर यांनी 2 गाणी संगीतबद्ध केली. त्यातलं एक गाणं सोनू निगम यांनी म्हटलंय, विच इज अबाउट सेल्फ लव्ह. स्वतःला बाहेर काढ असलेल्या त्या परिस्थितीमधनं जे आता आपण बोललो Yes. त्याच्याबद्दल आहे. अत्यंत इन्स्पायरिंग आणि अत्यंत एनकरेजिंग असं गाणं आहे. प्रोत्साहन स्वतःलाच देणारं गाणं आहे. मी तर रोज सकाळी उठल्या ऐकते, जस्ट मेक्स माय डे. आणि अर्थात सोनू निगम असल्यामुळे जितेंद्रने लिहिलंय ते गाणं. दुसरं 3 गाणी प्रोत्साहन त्यांनी देणंच लिहिली. विसरून गेलोय आपण. आपण लोकांना मोटिवेशनल स्पीचेस आणि कोट्स आणि व्हॉट्सअप मेसेजेस वगैरे टाकत जातो, पण आपल्याशी स्वतःशी संवाद कमी झालेला आहे. अर्थात तो वेगळा विषय. दुसरं गाणं आहे शारदा सरिता, जे आम्हा सगळ्यांचंच अत्यंत, 3हीच गाणी आहेत, पण हे गाणं
रखुमाईच्या पाठीशी असलेल्या या तिच्या 2 मुली तिचं असलेलं अवघड आयुष्य सोपं करण्यासाठी कशी मदत करू शकतात, इतकं बेसिक आहे ते. शारदा म्हणजे आपली विद्येची कलेची देवी आणि सरिता म्हणजे नदी वाहत जाणारीचं. एक तुला सगळ्या गोष्टी देते आहे आणि तुला पुढची दुसरी जी मुलगी आहे ती तुझं आयुष्य वाहत जाण्यामध्ये तुझी मदत करते त्या प्रवाहात. अशा त्या खरं तर ह्या अख्ख्या सिनेमाचं समीकरण या गाण्यातनं होतं आणि खूप सुंदर प्रियांका बर्वे गायली आहे. पण तिसरं गाणं जे आहे ते अत्यंत स्पेशल आहे, जे आम्हाला चित्रपट शूट करतानाच ऐकवलं गेलं होतं. पान्हा नावाचं गाणं आहे जे शरयू गायली आहे आणि अर्थात परत जितेंद्रनीच लिहिलं आहे. पण ते गाणं मला असं वाटते चित्रपटात जेव्हा बघायला मिळेल, आता त्याची व्हिज्युअल्स नाही आम्ही दाखवू शकत, पण ते गाणं जेव्हा जेव्हा चित्रपटात येतं आणि जेव्हा जेव्हा आम्ही बघितलं आहे, कोणीही बघितलं आहे, प्रत्येक व्यक्ती हळवी झालेली आहे. कारण आई हे सगळ्यात हळवा कप्पा आहे आपल्या आयुष्यातला, तो उघडला जातो आणि सगळ्यांचा मग तो जो बांध आहे तो फुटतो आणि अत्यंत गोड. पिफला फिल्म दाखवली ते आम्हाला असे पुरुष भेटले की तुम्हाला माहिती आहे का, आम्ही इतकं आयुष्यात नाही रडलो जेवढं हे गाण्याने आम्हाला रडवलं आणि तुमच्या पिक्चरने रडवलं. म्हणजे काय फार चांगली गोष्ट आहे असं नाही म्हणते, पण ती जितकी भिडते ना संबंध स्टोरीमध्ये, ते शेवटी नंतर ते गाणं येतं ना तेव्हा तो उच्चांक गाठतो असं होतं तो भावनांचा. म्हणजे दॅट इमोशन इज सो रिअल, सो प्युअर आणि त्याची व्हिज्युअल सुद्धा. नाही, आणि रडवलं म्हणजे आम्हाला हे नाही म्हणायचं की आम्ही तुम्हाला रडवतोय मग लोक म्हणतील कशाला यायचं आम्ही चित्रपटगृहात रडायला. हे रडवणं म्हणजे तुम्हाला कॅथार्टिक अनुभव आहे. काय होतंय ना, आता आपण ते सगळे मार धाड, एज ऑफ द थ्रिलर्स ह्या त्या सगळ्या गोष्टी बघतोय, पण आपण पॉज घेऊन कुठेतरी छान आजीच्या घरी आईच्या घरी गेलोय का, किती दिवसांनी जातो आणि मग आईच्या घरी गेल्यानंतर शांत बसून 2 दिवस आपण जेव्हा घालवतो तेव्हा आयुष्यातला सगळा क्षीण निघून जातो आणि नॉस्टॅल्जिया देतो आणि मग चांगल्या गोष्टींची आठवण येऊन पण आपल्याला रडू येतं. ते सगळं या सिनेमातनं तुम्हाला मिळणार आहे. जिवंत असल्याचं लक्षण किंवा आणि काही कष्ट पण नाही घ्यायला लागत रडायला, आपापच डोळ्यात यायला. म्हणजे त्यांना पण कळत नसेल प्रेक्षकांना की पाणी आलं. फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते, मला वाटतं आपण आत्ताच्या काळात आपण इतकं कॉम्प्लेक्स आयुष्य जगतोय, नाती इतकी कॉम्प्लिकेटेड झालेली आहेत. आपण ना इतकं बिझी फास्ट लाईफ जगत असल्यामुळे आपापल्या म्हणजे आई वडील असो, भाऊ बहीण असो, नवरा असो किंवा कोणी असो, आपण कुठेतरी आजचे प्रॉब्लेम ना त्यांना फेस नाही करायचं आहे आपल्याला, कारण आपल्याकडे आत्ताच्या आत्ता रेझोल्युशन्स नसतात त्याचे. आणि मग तिघीसारखा एक चित्रपट येतो जेणेकरून तुम्ही त्या नात्याकडे विथ द प्रॉब्लेम प्रेमाने बघता. यू लर्न टू से इट्स ओके, आपल्याकडे आत्ता या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे, पण आपल्यातला हा अबोला आत्ता नको. बरोबर. हे जर या फिल्ममधनं खूप झालं आणि होतंय, मिळतंय की ठीक आहे आपल्याकडे आत्ता नाही आहे प्रॉब्लेम, पण दॅट शुड नॉट बी द रिझन आपण एकमेकांशी खुलेपणाने बोलू शकत नाही आहोत. आपण त्याला विसरून जाऊया, सोल्युशनकडे उद्या बघूया, पण आज माझ्याशी शांतपणे चांगल्याने आधीसारखं बोल. क्या बात. हे झालं तरी खूप आहे यार. हो ना, ही जाणीव होणं खूप गरजेचं आहे. आणि रखुमाईला सांभाळण्यासाठी किंवा रखुमाईच्या आनंदासाठी प्रत्येक वेळी पांडुरंगच असला पाहिजे असं नाही. शारदा आणि सरिता पण येणं असतात आणि कदाचित हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय. सो हे सगळ्या सिनेमातून येणारच आहे. जेवढे शांतपणे तुम्ही इकडे बोलताय तेवढे शांतपणे तुम्ही नाही, जेवढे शांतपणे तुम्ही बोलताय तितके शांत भारतीतही असताना तुम्ही सेटवरती असणारच नाही. सो तो दंगा पण तुम्ही तितकाच केला असेल. तुमचं कनेक्शन आता तू ती वरती अचानक जे आलीस, सांग ना थोडेफार किस्से. ते फक्त कॅमेरासाठी होतं. मैं वो आहो से हो ना, पंजाब से होतो, मध्येच आहो आहो येतं. पण काय गिफ्ट्स वगैरे देणं काय असेल ना सेटवरती किंवा गिफ्ट्स नाही, आम्हाला असे गिफ्ट्स एक खाण्यातनं आनंद आणि प्रेम व्यक्त करणारी व्यक्ती आहे भारती आचरेकर जी. स्वयंपाकही करते तितक्याच आनंदाने भरवते सुद्धा. आणि सेटवर ते शक्य नसेल तर वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधनं, वेगवेगळ्या हॉटेल्समधनं वेगवेगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी मागवणे, खाणे आणि खाऊ घालणे, हे सगळ्यांसाठी. काय ते आपण ते फेलिचे नावाच्या ह्याच्यातनं काय काय गोष्टी मागवायचं, तिरामिसू मागवायचं. का पण तू तोंड बघायची, तुला पण
आम्ही ऑफर करायचो. अगं हो, पण मी नाही ना खाऊ शकत. Diet. अगं, वाढतं वजन. आणि सासूसारखी खाते ही. क्रोसॉन्टचे खात नसते सँडविचेस नुसती. फार सुरेख आहे. ते फॅलिची नावाचं रेस्टॉरंट आहे पुण्याला. हा म्हणजे क्रोसॉनचे वेगळे इतक्या प्रकारचे सँडविचेस मी कधी बघितलेच नाहीत. इतके वेगवेगळे. फ्रेश बेकरी. शूट कुठे केलं तुम्ही? पुण्यामध्ये. संबंध पुण्यामध्येच केला. आणि जुना 1938-40चा काहीतरी बंगला आहे. तो आता पाडणार होते म्हणून आमची शेवटचं शूट झालं, पण आता परत देता येते. पण खूप म्हणजे घराला एक कॅरेक्टरच आहे. म्हणजे अर्थात. खूप कॅरेक्टर आहे घराला. पण हिच्यासाठी काही मागवलं नाहीत मग? बिचारी काहीच खात नाही नाही डाएट बिचारी काय नाही. नाही डाएट मुळे बिचारी नाही, आता ती सॅ- इतकं सॅ- छान जर समोर कोणी खात आहे. सँडविच. सॅलड्स. हा सॅलड. हा मी माझं मागवायचं, पण मी मैरा आहेत ना, रुखा सोखा खाणं हे म्हणजे ही असं खाते रे. तर माझं आपलं मी साईडला बसून आपलं खायची. हे आपले- जगायचं कशाला जर हेच खायचंय तर? croissant मागवा आणि काय तो तिरामसू मागवा, कॉफ्या मागवा. पण चालू म्हणजे मस्त. खेळी मिळत झालं. हो. संपलं कधी सुरू कधी झालं कळलंच कळलंच नाही नाही. आम्हाला. ही गोष्ट खरी. अक्षरशः. कदाचित ते त्यामुळे बॉन्डिंग खूप छान झालं. आणि ते दिसतंय बॉन्डिंग. म्हणजे असं पण नाही की मी या दोघींना खूप ओळखत होते वगैरे, पण ते पहिल्या दिवसापासून झालं ते झालं. बॉन्डिंगच झालं. आणि फुल युनिट पण आमचं इतकं छान होतं. यंग युनिट होतं. पण मी 15 वर्षांनी यंग झाले युनिटमध्ये काम करून. जीजी विषयावरती रँकिंग कुणी केलं? कोणीच नाही. जी विषय नाही. नाही, ती छोटी इतकी- बिचारी. नाही, खूप बिचारी नाहीये ती अजिबात. आणि तिला जेवढा रिस्पेक्ट द्यायचा तेवढा आम्ही रिस्पेक्ट द्यायलाच हवा होता. कारण शी न्यू एक्झॅक्टली वॉट शी वॉन्टेड. हे फार कमी याच्यात धाडस असतं. एकतर समजा माझ्यासारखी एखादी सिनियर ॲक्ट्रेस आली की तिला कसं सांगायचं असं एक होतं ना. पण शी वॉज ॲडमंट की मला हे असंच पाहिजे. क्या बात आहे. विच इज ग्रेट. तिच्या लिखाणाच्या बाबतीत, डिरेक्शनच्या बाबतीत, एडिटच्या बाबतीत, पोस्टच्या बाबतीत सगळं आणि आता प्रमोशन्समध्ये पण आम्ही कुठले कपडे, कुठली कपडे साडी, सुद्धा काय ती नेसून सांगते. कुठे जातो आहोत या सगळ्यामध्ये तिचं लक्ष आहे. कारण की तिला तिची गोष्ट एका विशिष्ट पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि आम्ही माध्यमं आहोत जी तिने निवडली आहेत आणि आम्ही पुरेपूर तिला साथ देतोय. कारण वी ऑल बिलीव्ह इन हर विजन, बिलीव्ह इन हर कम्प्लिटली. आणि मला प्रचंड अभिमान वाटतोय की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला अशी एक स्त्री दिग्दर्शिका, अप्रतिम लेखिका मिळाली मिळाली आहे. बोटावर मोजण्या इतपत आहेत खरं तर फिमेल रायटर डिरेक्टर्स. आणि ही नक्कीच सॉर्ट आफ्टर असणार आहे. काय करते हे पुढे आयुष्यात आम्हाला बघायचंच आहे. पण लोकांनी हा चित्रपट बघून तिचं खूप मनापासून स्वागत करतील याची मला खात्री आहे. 6 मार्चला सिनेमा रिलीज होतोय आणि खरं तर आता मी पुन्हा प्रेक्षकांना काय सांगाल असं नाही म्हणणार, कारण खूप काही ऑलरेडी तुम्ही सांगितलेलं आहे. सो प्रेक्षक सुजाण आहे, त्याला माहिती आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि अर्थात तो मराठी सिनेमावर प्रेम करतो. नक्की या सिनेमाला खूप छान रिस्पॉन्स मिळेल, खूप प्रेम मिळेल याची खात्री आहे आणि तशी आशा व्यक्त करतो. थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि वेळ दिला त्यासाठी. थँक्यू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.